डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आज आपण भौमितिक आकृत्या त्या आकृत्यांचं नाव शिरोबिंदू आणि बाजू याविषयी माहिती पाहणार आहोत। आता प्रथमतः मी तुमच्या पुढे हा एक आकार ठेवते बघा। ह्या आकाराला म्हणायचं आयत। कोणता आकार आहे हा? आयत। आता बघा ह्या आकाराच्या ह्या ज्या कडा आहेत ह्या कडा आपण मोजूया बघा। ही 1, ही 2, ही 3, ही 4 म्हणजे आयताला कडा किती असतात? 4 आणि आयताच्या कडा म्हणजेच आयताच्या बाजू किंवा भुजा असं म्हणतात। म्हणजे आयताला बाजू किती असतात? 4 आणि त्याला दुसरं नाव काय सांगितलं मी? बाजूला दुसरं काय म्हणायचं? कडा। बरोबर, शाबास। तर ह्या आयताच्या कडा आहेत। कडा आयताला किती असतात? 4 आणि त्याला दुसरं नाव काय? बाजू। बाजू सुद्धा 4। आता बघा बाजू तुम्हाला कळाल्या। आता पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता ज्या ठिकाणी दोन बाजू मिळतात, आता बघा ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे। ह्या दोन बाजू ही तर काय झालेले आहेत? जोडलेले आहेत। ह्याला म्हणायचं शिरोबिंदू। हा आयताचा काय झाला? शिरोबिंदू। मग असे शिरोबिंदू बघा किती आहेत? हा 1, ही आणि ही बाजू जोडली तर शिरोबिंदू 2, नंतर ही आणि ही बाजू जोडली तर शिरोबिंदू 3, आता ही आणि ही बाजू जोडली हा शिरोबिंदू 4 म्हणजे आयताला शिरोबिंदू किती असतात? 4 म्हणजे ज्या ठिकाणी दोन कडा जोडलेल्या असतात त्या बिंदूला आयताचा शिरोबिंदू असं म्हणतात। मग आयताला शिरोबिंदू किती? आयताला शिरोबिंदू 4। ह्यालाच कोपरा पण म्हणू शकतो आपण। हा काय झाला? एक कोपरा। कोपरा म्हणजे शिरोबिंदू। म्हणजे आयताला शिरोबिंदू किती असतात? 4 आणि आता ह्या तुम्हाला मी आकार दाखवला, हाच आकार आपण बोर्डवर इथं काढूया पहा। बघा आता इथं मी नाव देते ह्या आकाराला। आयत 4 कोपरे आहेत, 4ही कोपऱ्यावर मी काय दिली? नाव दिली। बघा हा जो आयताचा शिरोबिंदू आहे ह्याला काय नाव दिलं मी? O। नंतर हा दुसरा शिरोबिंदू ह्याला काय नाव दिलं? ब। हा तिसरा शिरोबिंदू ह्याला काय नाव दिलं? क। नंतर हा चौथा शिरोबिंदू ह्याला काय नाव दिलं? ड। तर आयताच्या 4 शिरोबिंदूंची विराज तू नाव सांग। आयताचा शिरोबिंदू अ, दुसरा शिरोबिंदू ब, तिसरा शिरोबिंदू क, चौथा शिरोबिंदू शाबास। तर आयताला शिरोबिंदू किती असतात? 4। आता श्रुती तू कडा म्हणजे बाजूंची नावं सांगायची। ही पहिली बाजू कशी वाचायची बघा सांगते अगोदर। बाजू अ ड ह्या दोन शिरोबिंदूची नावं घ्यायची। मग तू बाजू अ ड असं बाजूचं नाव वाचू शकते किंवा बाजू ड अ असं पण आपण बाजूचं नाव वाचू शकतो। तर आता एक मी बाजू तुला सांगितली, बाजू अ ड किंवा बाजू कडा अ ड। तसं अशा मला 4 बाजूंची तू नाव वाचून दाखव बघू। अ ड अगोदर काय म्हणायचं? बाजू अ ड, हा बाजू ड क, हा बाजू क ब, हा बाजू ब अ। शाबास। तर अशी बाजूंची नाव वाचायची। कळालं? तू एकदा वाचून दाखव बघू। बाजू अ ड, हा बाजू ड क, हा बाजू क ब, हा बाजू ब अ। शाबास। किंवा इकडून सुद्धा तुम्ही वाचू शकता। बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड आणि बाजू ड अ असं आयताच्या बाजूंची नाव वाचायची। किंवा ह्याला दुसरं नाव काय? कडा। आयताला कडा 4 आहे। कडा अ ड, कडा ड क, कडा क ब, कडा ब अ। कळालं? शिरोबिंदू कळाले।
आयताला शिरोबिंदू किती असतात? 4. शाबास. आणि आयताला खडा किंवा बाजू किती असतात? 4. आता ह्या आकृतीचं आपण नाव वाचायचंय. तुम्हाला शिरोबिंदू कळाल्या, बाजू कळालं. आता आकृतीचं नाव आता 4 शिरोबिंदू घेऊन वाचायचं. बघा आकृतीचं नाव काय आहे? तर ह्या आकृतीला आयत म्हणतात. आयत अ ड क ब. काय नाव वाचलं मी? आयत अ ड क ब. किंवा इकडून पण वाचू शकता. आयत अ ब क ड. आता आपण वाचताना पहिल्यांदा कुठलं अक्षर घेतलं? अ कडून वाचलं. तुम्ही ब कडून पण वाचू शकता. वाचण्याचा प्रयत्न करते का श्रुती? आवाज बघू. आयत ब क ड अ. हा. किंवा अजून कसं वाचू शकते तू? आयत ब अ ड क. शाबास. म्हणजे कोणत्याही शिरोबिंदू पासून तुम्ही आयताचं नाव वाचू शकता. तर असं आयताचं नाव वाचायला आपण शिकलो. नंतर आयताला कडा किती असतात ते शिकलो. आयताला शिरोबिंदू किती असतात ही माहिती शिकलो का? आता बघा मी दुसरा आयत एक काढते. तुम्ही मला ही माहिती वाचून दाखवायची, म्हणजे तुम्हाला कळालं का हे समजेल मला. बघा ही आयताची आकृती काढली आपण. ह्या आकृतीला काय म्हणतोय? आयत. आयत का म्हणायचं याला? तर आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? समान. समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. जेवढी ही लांबी आहे तेवढीच तिच्या समोरच्या बाजूची लांबी असते. बघा ही मगाशी मी तुम्हाला हा आकार दाखवला आहे का? तेवढीच बाजू. ह्या बाजूच्या समोरची बाजू तेवढ्याच लांबीची आहे. नंतर ह्या बाजूच्या समोरची बाजू तेवढ्याच लांबीची आहे. म्हणून ह्या आकृतीचं नाव काय आहे? आयत. आयत कसा ओळखायचा? तर आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. आता आपला हा फळा आहे. हा फळ्याचा आकार पण कुठला आहे? आयत. शाबास. मग आता तुम्हाला आयत कशाला म्हणायचं हे समजलंय. आता मी तुम्हाला दुसरा आयत काढून दाखवते. तिथं फक्त त्याची नावं बदलते. मग तुम्ही त्याचे शिरोबिंदू मला सांगायचे, कडा सांगायचे आणि त्या आकृतीचं नाव सांगायचं. हा. आता बघा बघूया. आता पहिल्यांदा मला शिरोबिंदूंची नावं दोघांपैकी कोण सांगतंय? मी. बर सांग श्रुती. आयताच्या शिरोबिंदूंची नावं. हा. तसं नाही सांगायचं. कसं सांगायचं? मी पहिल्यांदा शब्द म्हणायचा. शिरोबिंदू म. शिरोबिंदू न. हा. शिरोबिंदू ल. शिरोबिंदू क. शाबास. असं वाचायचं. आपण बाजू वाचतोय का शिरोबिंदू वाचतोय हे समजलं पाहिजे की नाही. म्हणून शिरोबिंदूचं नाव पहिल्यांदा घ्यायचं. शिरोबिंदू म, शिरोबिंदू न, शिरोबिंदू ल आणि शिरोबिंदू क. शाबास. शिरोबिंदू कळाले तुम्हाला? कारण मी घरी तुम्हाला स्वाध्याय पण देणार आहे. आता बाजूंची नावं. विराज तू सांग बघू. बाजूंची नावं वाचताना पहिल्यांदा बाजू म्हणायचं. हा. ही बाजू वाच पहिल्यांदा. बाजू. म क. हा. बाजू म क. शाबास. बाजू क ल. हा. बाजू क ल. दुसरी बाजू झाली. पुन्हा तिसरी बाजू ल न. ल न. शाबास. चौथी बाजू न म. शाबास. तर आयताच्या बाजू किती झाल्या? 4. आणि बाजूलाच दुसरं नाव काय आहे? कडा. शाबास. ठेवलं लक्षात तुम्ही. म्हणजे बाजू म्हणजेच कडा. आता तुम्ही शिरोबिंदू मला वाचून दाखवले, कडा वाचून दाखवल्या. आता मला ह्या आकृतीचं नाव सांगायचंय. आता बघा आकृतीचं नाव क पासन वाचा बघू. आयत. हा. आयत क ल. बर. हा. न म. शाबास. आयत क ल न म. आता विराज तू न पासून वाच बघू. आयत न ल क म. शाबास. म्हणजे तुम्हाला आयताची माहिती समजली का? हो. समजली. छान. तर हा